पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी फेब्रुवारी 2023चा गणित विषयाचा आपण पेपर अभ्यासूयात. सव्वीसवा प्रश्न. एका बैजिक राशीचे अवयव x-7 आणि x-8 आहेत, तर ती राशी कोणती? तर येथल्या प्रत्येक म्हणजे x आणि -7 न या x-8 ला गुणूयात. x कंसात x-8 आणि -7 दुसऱ्या कंसात x-8 x वर्ग वजा 8x वजा 7x अधिक 56 x वर्ग वजा 8x वजा 7x वजा 15x अधिक 56. आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 27. रीनाकडे काही फुले आहेत. तिने प्रत्येकी 12 फुलांच्या माळा तयार केल्या तर तिच्याकडे 11 फुले उरतात. जर प्रत्येकी 16 फुलांच्या माळा तयार केल्या तर 15 फुले उरतात. जर प्रत्येकी 18 फुलांच्या माळा तयार केल्या तर 17 फुले उरतात. तर तिच्याकडे कमीत कमी किती फुले असतील? 12 वजा 11 बरोबर 1, 16 वजा 15 बरोबर 1 आणि 18 वजा 17 बरोबर 1. तर या ठिकाणी आपल्याला 12, 16 आणि 18 यांचा लसावी काढावा लागेल. लसावी येईन तो आपला 144. 144 वजा 1, आपलं उत्तर येणार आहे 143. प्रश्न क्रमांक 28. एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटर आहे, तर या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? तर या ठिकाणी आपण ABC हा काटकोन त्रिकोण काढून घेतलेला आहे. त्याच्या तिन्ही शिरोबिंदूतून ABC मधून O केंद्र असलेलं वर्तुळ जातं. इथं B हा कोण काटकोन आहे, तर AC हा कर्ण पण बनतो आणि या वर्तुळाचा व्यास पण बनतो. जर B हा कोण काटकोन असेल तर मग आपल्याला ही बाजू आपण घेतली 24, ही बाजू घेतली 7. पायथागोरसच्या प्रमेयानुसार ही बाजू येईल कर्ण येईल 25. AC बरोबर 25 आणि त्रिज्या मिळेल आपल्याला. AC हा व्यास पण आहे 25/2 बरोबर 12.5 सेमी. या आपल्याला त्रिज्याची लांबी मिळणार आहे इथून एवढी. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर असेल. एकोणतीस. स्थलांतरामुळे एका गावची लोकसंख्या दरवर्षी 5% कमी होत आहे. 2022 साली या गावची लोकसंख्या 9025 आहे, तर 2020 साली या गावची लोकसंख्या किती होती? तर मूळ लोकसंख्या 2020 ची आपण P मानूयात. ती 2021 सालापर्यंत 5% कमी म्हणजे 95/100 गुणुले 21/22 पुन्हा 5% कमी 95/100 आणि 2022 साली ती लोकसंख्या झालेली आहे
9025, 95 गुणुले 95, 9025 गुणुले या 100नी इकडे गुणूयात, 100 गुणुले 100 10,000 छेद 95चा वर्ग 9025, 9025 तर 9025 कट झाले. पी बरोबर आपली मूळ लोकसंख्या येणार आहे 10,000. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं कमी होईल. 1 हे उत्तर येईल आपलं. 30वा प्रश्न, एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. आता ही पहिली अट बघूया. छेद अंशापेक्षा 6 ने मोठा पाहिजे. 23 हे 15 पेक्षा 8 ने मोठा आहे. हा तर पर्याय येणार नाही. 2 नंबरचा पर्याय येईल 13/19. इथं पण 6चा फरक आहे. 3 नंबर हे उत्तर येऊ शकतं. आणि इथं तर अंश मोठा आहे छेदापेक्षा, त्यामुळे हेही उत्तर येणार नाही. छेद अंश 1 ने कमी केला म्हणजे 17 - 1 बरोबर 16 आणि छेद 9 ने वाढवला 23 + 9 32. तर त्या पूर्णांकाची किंमत 1/2 मिळते. 16 × 16, 16 × 2 32. म्हणजे या पूर्णांकाची किंमत आपल्याला 1/2 मिळाली. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. एकतीस 3x + 2/6 अधिक 2x/3 अधिक x + 1/2 बरोबर 5. 2 पर्याय निवडायचे आहेत आपल्याला बरोबर. तर आपण छेद समान करून घेऊया. 6, 3 आणि 2 यांचा लसावा येईल 12. म्हणजे 6ला 2 ने गुणलं तसं वरती पण आपण 2 ने गुणूया. याला 4 ने गुणावं लागेल 3ला. वरती पण 4 ने गुणूया. याला 6 ने गुणावं लागेल 2ला. वरती पण 2 ने गुणूया. म्हणजे आपल्याला या 2नी या 3x + 2ला गुणलं तर येईन आपलं 6x + 4 अधिक 4 दुने 8x अधिक 2नी ह्या x + 1ला गुणलं 2x + 2 बरोबर हे खालचा छेद 12. त्या 12ने आपण इकडे 5ला गुणूया. 12 × 5 = 60. एक्सच्या पदांची बेरीज करूया. 8 × 2 10 आणि 6 16. 8 आणि 7 14 आणि 2 16. इथं आपण 2ला 6 ने गुणलेलं आहे म्हणून अंशाला पण 6 ने गुणावं लागेल. आपलं येईल 6x + 6 6 आणि हे 8 8 आणि 7 14 14 आणि हे 6 20 20x बरोबर 6 4 + 6 10. हे बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवलं म्हणजे वजा केलं ते येईल 50. x बरोबर 50/20. x बरोबर 5/2. पर्याय क्रमांक 1 5/2 म्हणजे 2.5 हे आपल्याला उत्तर मिळेल. बत्तीस एक वस्तू 150 रुपयांना विकली असता जेवढा तोटा होतो त्याच्या दीडपट नफा ती वस्तू 275 रुपयास विकल्याने होतो. तर वस्तूची मूळ किंमत किती? तोटा आपण x मानूयात. या ठिकाणी आपण तोटा x नफा होईल तोट्याच्या दीडपट. दीडपट म्हणजे 3/2 x हे होईल. आता खरेदी किंमत असेल 150ला जेव्हा ती वस्तू विकली तेव्हा 150 अधिक x येईल कारण तोटा झालेला आहे. दुसरी नफा झाल्यावरती पण तीच खरेदी किंमत असणार आहे. 275 रुपये नफा झालेला आहे. 275 रुपये विक्री किंमत आहे म्हणजे 275 वजा
3x/2. आता हे समीकरण आपण असं लिहूया, कारण खरेदी किंमत सारखीच आहे. 150 अधिक x बरोबर 275 वजा 3x/2. हे वजा 3x/2 इकडे घेऊया, म्हणजे x अधिक 3x/2 आणि 275 वजा 150 या दोन्ही इकडे गुणूया. 2x अधिक 3x 5x बरोबर 275 मधनं 150 गेले 50 आणि ते वरचे 75 125 येईल. आणि ह्या दोनने आपल्याला इकडे तिरका गुणाकार करावा लागेल. गुणुले 2 म्हणजे येईल 250. याला जर आपण 5 ने भागलं, इथं 5 एक 5 5 5 25, म्हणजे तोटा येईल 50 रुपये. तो आपण या खरेदी किमतीमध्ये ठेवूया. 150 अधिक 50 बरोबर 200 रुपये ही आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33 सरळ रूप द्या. 2x वर्ग अधिक 7x अधिक 6 छेद x वर्ग वजा 13x वजा 30. तर ह्या दोन्ही आणि ह्या 6चा गुणाकार करूया. 2 गुणिले 6 बरोबर 12. त्याचा असा दोन अवयव पाडा की बेरीज अधिक 7 आली पाहिजे आणि गुणाकार पर अधिक 12 आला पाहिजे. 3 गुणिले 4. आता याचा अवयव पाडून घेऊया. 2x वर्ग अधिक 3x अधिक 4x अधिक 6 बरोबर, यातून आपण असे दोन गट केले. x बाहेर काढलं, पहिल्या कंसातील 2x अधिक 3 अधिक इथं 2 बाहेर काढूयात, कॉमन घेऊयात. 2x अधिक 3, तर याचे आपल्याला अवयव मिळतील 2x अधिक 3 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 2. हे इथं लिहून घेऊयात आपण. 2x अधिक 3 दुसऱ्या कंसात x अधिक 2 छेदाला गुणाकार वजा 30 पाहिजे, बेरीज वजा 13 पाहिजे. त्याचा अवयव पडत्यात x वजा 15 आणि x अधिक 2. x अधिक 2 ला x अधिक 2 कट होईल. आपलं उत्तर येईल 2x अधिक 3 छेदाला x वजा 15. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. चौतीसवा प्रश्न. एक काम पूर्ण करण्यासाठी ए ला 12 दिवस लागतात तर बी ला 20 दिवस लागतात. दोघांनी मिळून हे काम 3 दिवस केल्यावर एक काम सोडून निघून जातो, तर राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी बी ला किती दिवस लागतील? तर ट्रिक आधी आपण तुमच्या नियमित पद्धतीने सोडू. तर ए एका दिवसात काम करेन 1/12, बी एका दिवसात काम करेन 1/20. दोघांनी 3 दिवस काम केलं मिळून, म्हणजे गुणुले 3. आता यांचा लसावी येईल 60. 12 आणि 20चा लसावी 60, म्हणजे इथं आपल्याला वरती बारी पंचे 60 आणि 20 त्रिक 60 छेद 60 गुणुले 3. 5 आणि 3 8 छेदाला 60 गुणुले 3 20, म्हणजे यांचं 20/8 एवढं काम पूर्ण होईल 3 दिवसामध्ये. शिल्लक काम राहील 1 वजा 8/20, ते येईल आपलं 12
12/20. आता बी बी हा नंतर राहिलेलं काम करत आहे. बी ला 20 दिवस लागतात एक काम पूर्ण करण्यासाठी. तर 12/20 एवढं काम करायला गुणुले 20 केलं आपण, एकूण दिवस लागतील. 20ला 20 कटले तो 12 दिवसामध्ये ते काम पूर्ण करेल. दुसऱ्या पद्धतीनं आपण पाहूयात. समजा ए आणि बी दिवस घेऊया. इथं ए ला लागतात 12 दिवस, बी ला लागतात 20 दिवस. तर यांचा लसाव येईल 60. हे आपण एकूण काम समजायचं, एकूण काम. आता प्रत्येकाचं एक दिवसाचे काम किती आहे ते बघूया. तर ए करण ह्या 60ला 12ने भागा, 12 पंचे 60. पुन्हा या 20ला 20ने 60ला भागा 3. म्हणजे एचं एका दिवसाचं काम 5, बीचं एका दिवसाचं काम 3. तर आता दोघांचं एका दिवसाचं काम असेल 5 अधिक 3 8. 3 दिवसाचं काम 8 त्रिक 24. शिल्लक काम राहिलं 60 वजा 24 बरोबर 36. आता हा बी एका दिवसाला 3 काम करतो, शिल्लक काम बी ला करायचं आहे, म्हणून 36/3 आलं 12 दिवस. हे दुसऱ्या पद्धतीनं आपण पाहिलं. आता ट्रिक पाहूया याच्यावरची. ट्रिक काय आहे ती. x वजा n छेद x गुणुले y वजा n यानुसार बी राहिलेलं काम या ट्रिकनुसार पूर्ण करेल. x म्हणजे एक काम सोडून गेलेलं आहे म्हणून x बरोबर 12 घ्यायचं. 12 वजा 3 दिवसाने काम सोडून गेलेलं आहे म्हणून वजा 3 छेद 12 गुणुले y घेतलंय आपण 20 वजा 3. 12तनं 3 गेले, 12तून 3 गेले आलं 9 छेद 12 गुणुले 20 वजा 3. 4 पंचे 20, 4 त्रिक 12, 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि 3 गुणुले 5 त्रिक 15. 15 वजा 3 बरोबर 12 दिवस. 3 पद्धतीनं मी हे गणित तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असेल. 35. श्रीमती देसाई यांनी जेवढ्या किमतीत 30 टेबल खरेदी केले तेवढीच किंमत त्यापैकी 25 टेबल विकून मिळवली, तर या व्यवहारात त्यांना शेकडा नफा किंवा तोटा किती झाला. तर बघा, 30 टेबलच्या खरेदी किमतीत त्यांनी 25 टेबल विकलेले आहेत, म्हणजे यांना नफा झालेला आहे. तर अशा उदाहरणात शेकडा नफा कसा काढायचा ते पाहूया. 30ला आपण x मानूया, 25ला y मानूया आणि शेकडा नफा बरोबर x वजा y छेद y गुणुले 100 करा. आपोआप तुम्हाला शेकडा नफा मिळून जाईल. x म्हणजे 30, y म्हणजे 25 छेदाला 25 गुणुले 100. 25 एका 25, 25 चोक 100 आणि 30 वजा 25 ते येईल 5 गुणुले 4 बरोबर 20% शेकडा नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असेल. छत्तीस. 3चा x बरोबर 27चा y, 27चा y घात बरोबर 9चा z घात बरोबर
729 तर XYZ चा 3/2 किती? तर पहा 3चा x बरोबर आपण 729 घेऊयात आणि 1 ची किंमत काढूयात. 729 आता पाया समान करूयात, म्हणजे 729 हा 3चा कितवा घात आहे? तर तो 3चा 6वा घात आहे, म्हणजे x बरोबर आला आपल्याला 6. आता 27चा y बरोबर 729, 27चा वर्ग आहे 729, म्हणून y आला आपल्याला 2. y ची किंमत मिळाली 2, x ची मिळाली 6. z ची किंमत काढूया. 9चा z घात बरोबर 729. 729 हा 9चा घन असतो, म्हणून z बरोबर आपल्याला मिळालं 3. आता XYZ म्हणजे या तिघांचा गुणाकार 6 गुणुले 2 गुणुले 3 कंसाचा 3/2. 6 दुनी 12, 12 त्रिक 36, 36चा 3/2. 36 म्हणजे काय? तर 36 म्हणजे 6चा वर्ग, म्हणजे 6चा वर्ग गुणुले 3/2. 2 ला 2 कट होतील आणि 6चा घन येईल 216. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असेल. सदोतीस 2 0 0 0 0 आणि -5 हे सहगुणक रूप असलेली बहुपदी कोणती? तर आपण लगेच ती बहुपदी तयार करून घेऊया. शेवटून जाऊयात. -5 इथं 0 म्हणजे 0 1 चा पहिला अधिक 0 1 चा दुसरा अधिक 0 1 चा तिसरा अधिक 0 1 चा चौथा आणि अधिक 2 चा 5वा. हे मधले नाही लिहिलं तरी चालतं, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे. तिसरा 38वा प्रश्न. एका शेतात 20 मीटर गुणुले 10 मीटर गुणुले 5 मीटर खोल खड्डा खणल्यावर त्यातून निघालेली माती 25 मीटर लांब व 20 मीटर रुंद मैदानावर एकसारखी पसरवली तर किती जाडीचा मातीचा थर तयार होईल? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. तर या ठिकाणी आपण हा 20 मीटर लांब, 5 मीटर उंच आणि 10 मीटर रुंद यातून माती काढली. या खड्ड्यातून इष्टिकाची ते आकाराचा खड्डा तयार होईल आणि इकडं 20 मीटर लांब, 25 मीटर लांब आणि 20 मीटर रुंद अशा आयताकार मैदानावरती ती पसरवली. ज्यावेळेस तिला उंची प्राप्त होईल त्यावेळेस तो आकार इष्टिका चिठ्ठीसारखा होईल, म्हणजे आपल्याला h ची किंमत काढायची आहे. तर ह्या दोघांचं घनफळ सारखं असणार आहे. 20 गुणुले 10 गुणुले 5 बरोबर इकडं इष्टिका चिठ्ठीचं घनफळाचं सूत्र L गुणुले B गुणुले H, म्हणजे लांबी गुणुले रुंदी गुणुले विंची. इकडं 25 गुणुले 20 गुणुले H. या 20 ला हे 20 कटलं. आता इकडं 25 न भागूयात आपण. 10 गुणुले 5 छेदाला 25 बरोबर H. 5 1 5, 5 5 25, 5 1 5, 5 दुने 10, म्हणजे H किंमत आली आपली 2 मीटर. उंची आपली मिळाली ती 2 मीटर. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. इथं आहे 2 मीटर आणि त्याचं डेसिमीटर मध्ये रूपांतर केलं तर 20 डेसिमीटर येईल. पर्याय क्रमांक
1 आणि पर्याय क्रमांक 3 ही आपली बरोबर उत्तर असतील. एकोणचाळीस एका चेंडूचा व्यास 20 सेंटीमीटर आहे, म्हणजे त्रिज्या असेल 10 सेंटीमीटर, आर बरोबर 10 सेंटीमीटर, तर त्यात असलेल्या हवेचे घनफळ किती? तर या ठिकाणी आपण हा चेंडू काढलेला आहे, याची त्रिज्या आहे, व्यास 20 आहे म्हटल्यावर त्रिज्या येईल 10 सेंटीमीटर. आता या चेंडूचं घनफळ त्याचं सूत्र आहे 4/3 पाय आर घन. आपल्याला पायची किंमत 3.14 घ्यायला सांगितलेली आहे, म्हणून आपण ती 3.14 घेऊया. 4/3 पाय म्हणजे 3.14 गुणुले आर घन, 10चा घन येईल 1000. आता या 3.14 हा पॉईंट आपण इकडे पाठवूया, म्हणजे पॉईंट नष्ट होईल आणि हे 2 शून्य कटतील. तर 4 गुणुले 314 आणि हा शून्य आपण इथं लिहून घेतला भागिले 3. पुन्हा आता 4 न ह्या 3140 ला भागलं, 0 4 चौक 16, हातच्याला 1 4 1 4 आणि 5 आणि 4 त्रिक 12 भागिले 3, 3 1 3 3 चौक 12, पुन्हा 3 1 3 राहिले 2, हा 6 वरती दिला, 3 8 24 राहिले पुन्हा 2 0 दिला, 3 6 18 पुन्हा 2 राहतील आणि इथं पॉईंट द्यावा लागेल, 0 दिला, पुन्हा 3 6 18 असं 3 6 18 येईल, म्हणजे 4186.67. 66चा आपण 67 लिहित असतो. हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर असेल. चाळीसवं उदाहरण, एका वॉशिंग मशीनची किंमत 5/y अधिक x/6 रुपये आहे, तर अशा x/6 वजा 5/y वॉशिंग मशीनची किंमत किती? तर थोडं मी हे व्यवस्थित लिहितो, x ही आधी घेतो, x/6 अधिक 5/y पहिल्या कंसात. आता एका मशीनची ही किंमत आहे, अशा किती मशीनची किंमत काढायची आहे? x/6 वजा 5/y. आता आपल्याला किंमत मिळेल x वर्ग छेद 36 वजा 25 छेद y वर्ग. कशी मिळाली? a अधिक b आणि a वजा b म्हणजे काय असतं? तर a वर्ग वजा b वर्ग या सूत्रानुसार. आणि हे आपल्याला उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 1 ला. एका वाहनाने पहिल्या 4 तासात अनुक्रमे 38 किलोमीटर, 27 किलोमीटर, 40 किलोमीटर व 35 किलोमीटर अंतर कापले. 5व्या तासात किती अंतर कापले तर वाहनाचा सरासरी वेग 35 किलोमीटर प्रति तास होईल. तर हे 35 किलोमीटर प्रति तास हा याचा वेग होईल. प्रत्येकाचा वेग, कारण हे अंतर एका तासात कापलेलं आहे, मग आपण या सगळ्यांची बेरीज करूया वेगाची. 38 अधिक 27 अधिक 40 अधिक 35 आणि पुढचं अंतर x किलोमीटर पर तासामध्ये ते वाहन कापतं असं आपण समजूया. या सगळ्यांची सरासरी एकूण किती आहेत? 1 2 3 4 आणि 5 म्हणून भागिले 5. सरासरी आलेली आहे 35. तर
35 आणि 40 75, 75 आणि 27 102, 102 आणि 38 140 येईल. 140 अधिक x बरोबर 35 गुणिले 5, 35 गुणिले 5 मिळून आपल्याला 175. आता आपण x बरोबर 175 वजा 140 ती 35 किलोमीटर प्रति तास. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर मिळेल. बेचाळीस व 43 साठी सूचना. श्री तुषार यांचे खर्च व बचतीचे प्रमाणे शतमान स्तंभालेखात दर्शवले आहे. त्यांचे निरीक्षण करून प्रश्न सोडवा. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10% आणि बचतीसाठी हा ब्लँक स्तंभ आहे आणि खर्चासाठी हा क्रॉस लाईन असलेला स्तंभ आहे. तर आता आपण याच्यावरचे प्रश्न वाचूयात. श्री तुषार यांनी फेब्रुवारी महिन्याची आवक, श्री तुषार यांची फेब्रुवारी महिन्याची आवक 40,500 रुपये आहे. तर त्या महिन्यात बचत किती रुपये? तर फेब्रुवारी महिना कुठं आहे? इथं बचत बघूया आपण किती आहे. इथून वरती बचत आहे 10, 20 आणि 30, म्हणजे 30% बचत आहे. तर याच्या 40,500च्या 30%, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, 405 गुणिले 30 हा गुणाकार केला, शून्य शेवटी दिलं, 3 5 15 आणि 4 त्रिक 12, 12,150. पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला उत्तर मिळेल. त्रेचाळीस बघूयात. मे महिन्यातील बचतीचे खर्चाचे असलेले गुणोत्तर किती? इथं आहे मे महिना. बचत किती आहे ते आपण काढूया. बचत इथपर्यंत 5 आणि ही 10, म्हणजे 15% भागिले राहिलं 85%. खर्च 85% असेल हा. टक्क्याला टक्के चिन्ह गेलं, 5 त्रिक 15 आणि 17 5 85, म्हणजे 317 हे बचत आणि खर्चाचं गुणोत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असेल. चव्वेचाळीसवा प्रश्न. लक्ष्मणरावांनी 10,500 रुपयांचे शेअर्स विकत घेतले, त्यावर 0.5% दलाली दिली, तर दलालीसह शेअरची खरेदी किंमत किती? 0.5 म्हणजे 1/2%. आता 10,500च्या 1/2 आणि टक्के म्हणजे पुन्हा छेदाला 100 असतं. हे 2 शून्याला हे 2 शून्य कटले, 52.50 ही आली दलाली. 52.50 आली दलाली. ती आता आपण 10,500 मध्ये मिळवली. 52.50 ही दलालीसह शेअरची खरेदी किंमत मिळेल आपल्याला. आपलं उत्तर असेल 10,552.50. प्रश्न क्रमांक 45. आता या अचूक जोड्या आपल्याला जुळवायच्या होत्या. इकडे आहे y वर्ग वजा 17y वजा 60
आता -60 गुणाकार -60 आणि बेरीज -17 म्हणजे -20 गुणुले +3 त्याला सी जोडी लागेल y वर्ग -17y अधिक 60. इथं गुणाकार अधिक यायला पाहिजे आणि बेरीज -17 म्हणजे आपल्याला -12 गुणुले 12 गुणुले -5 करावं लागलं असतं. 12 गुणुले -5 करावं लागलं असतं. पर्याय क्रमांक ए उत्तर आलं असतं म्हणजे याला मिळालं असतं ए. y वर्ग अधिक 17y वजा 60 तर याला गुणाकार -60 आणि बेरीज 17 अधिक 17 याचा अवयव आपण असं पाडलं असतं 20 गुणुले -3 अधिक 20 आणि हे दोन अवयव मिळाले असते म्हणजे याला बी आलं असतं. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर मिळालं असतं आपल्याला. आणि शेवटचं आहे अधिक 60 अधिक 17 म्हणजे अधिक 12 अधिक 5 हे डी मिळालं असतं याला. प्रश्न क्रमांक 46 एका दंडगोलाकार विहिरीची खोली 14 मीटर व त्रिज्या 250 सेंटीमीटर आहे. तर त्रिज्येचं आपण रूपांतर मीटर मध्ये करून घेऊया. 2.5 मीटर येईल. खोली विहिरीची म्हणजे उंची h बरोबर 14 मीटर येईल. विहिरीच्या आतील पृष्ठभागास सिमेंटचा वाळूचा लेप लावण्यासाठी दर चौरस मीटरला 100 रुपये दराने एकूण खर्च किती येईल? तर ही अशा पद्धतीची विहीर असेल तर हिच्या आतल्या बाजूने वाळूचा आणि सिमेंटचा लेप लावायचा आहे. विहिरीचा वरचा भाग ओपन पेस राहील. तर आपल्याला त्या विहिरीचं वक्र पृष्ठफळ काढावं लागेल आणि ही विहीर वृत्तचित्ती आकाराची आहे म्हणून वक्र पृष्ठफळ येईल 2 पाय RH. याची जी किंमत येईल त्याला पुन्हा आपल्याला 100 ने गुणावे लागेल म्हणजे 2 गुणुले पाय 22/7 त्रिज्या 2.5 गुणिले उंची 14 गुणुले 100. 7 × 7 7 दुने 14. आता 2.5 आणि 2 चा गुणाकार 5 येईल. 22 5 तुम्हाला खाली करून दाखवतो. 22 दुने 44 गुणुले 5 गुणुले 100. हा जर गुणाकार आपण केला 5 20 इथं आले 2 5 20 आणि 2 22 आणि हे 2 शून्य इथं लिहिले आपण 22,000 इतका खर्च आपल्याला येणार आहे. प्रश्न क्रमांक 47 दुकानदाराने 1900 रुपये छापील किंमत असणाऱ्या 2 वस्तू विकताना ए व्यक्तीला 171 रुपये व बी व्यक्तीला 152 रुपये सूट दिली तर दोघांना दिलेल्या सुटीमध्ये दुकानदाराने किती टक्क्याचा फरक केला? तर या ठिकाणी आपल्याला सुट्टीच्या टक्क्यामधील फरक आपल्याला काढायचा आहे. तर पाहूया आपण 1900च्या x% सूट दिली तेव्हा ती 171 आली आणि 1900च्याच y% सूट दिली त्यावेळेस ती सूट मिळाली 152.
हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 19 एक 19, 19 9 171, म्हणजे पहिली सूट आली 9%. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 19 एक 19, 19 152. दुसरी सूट आली 8%. दोघातला फरक आहे 1%. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 48. सोबतच्या आकृतीत कोन y 90 अंश, एक्स वाय ची लांबी 8 मीटर, ही 8 मीटर, वाय झेड ची लांबी 15 मीटर आणि डब्ल्यू एम लंब एक्स झेड, डब्ल्यू एन ची लांबी दिली आहे 6 मीटर. तर आकृतीत दिलेल्या भूखंडाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर येईल? तर हा वाय काटकोन आहे. आधी आपण ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढूया. 1/2 गुणिले 8 गुणिले 15, 2 1 2 4, 15 चौक 60 चौरस सेमी. या दोन त्रिकोणाचं मिळून आपल्याला या भूखंडाचं क्षेत्रफळ मिळेल. तर आता आपल्याला इथं पाया माहित नाहीये. एक बाजू 8, दुसरी बाजू 15, कर्ण मिळेल आपल्याला 17, कारण पायथागोरसचं त्रिकूट आहे. 8, 15 आणि 17 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. आता त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढूया. 1/2 गुणिले पाया 17 गुणिले उंची 6, 2 1 2 2 त्रिक 6, 17 त्रिक 51 चौरस मीटर आणि इथं पण आपलं चौरस मीटर येईल. तर त्या भूखंडाचं क्षेत्रफळ 51 अधिक 60 111 चौरस मीटर येईल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 49. दोन समांतर दोन रेषा परस्परांना छेदतात तेव्हा तयार होणाऱ्या विरुद्ध कोनांची मापे 2x अधिक 65 आणि 7x वजा 10 आहेत. तर उरलेल्या कोनांची मापे प्रत्येकी किती अंश असतील? तर या ठिकाणी आपण काढून घेतलेलं आहे. या दोन रेषा एकमेकींना ओ बिंदूमध्ये छेदतात असं म्हणा. 2x अधिक 65 आणि 7x वजा 10 हे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोनांची मापे सारखी असतात. 7x वजा 10 बरोबर 2x अधिक 65. x x एका बाजूला घेतलं. 7x वजा 2x बरोबर 65 वजा 10, 5x बरोबर 65 अधिक 10, 65 आणि 10 75. एक्स ची किंमत आली 15, 5 1 5, 15 5 75. एक्स ची किंमत आपण इथं ठेवूयात. 2x अधिक 65 मध्ये एक्स ची किंमत ठेवूयात. 15 ची किंमत, एक्स ची किंमत 15 दोन्ही 30 आणि हे 65 95 येईल. याचं माप जर 95 असेल तर या कोणाचं माप 85 असेल, कारण हे दोघे रेषीय जोडीतील कोण आहेत. आणि याचा पण 85 येईल, कारण तो विरुद्ध कोण आहे या कोणाचा. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 50. एका वर्तुळाचा व्यास AC आहे. आपण इथं वर्तुळ काढून घेऊयात. या वर्तुळाचा इथं हा O केंद्रबिंदू मानूयात आणि AC हा व्यास आहे.
बिंदू बी हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे तर खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा, 2 अचूक पर्याय निवडा. इथं आपण बिंदू बी घेऊया, हे आपण जोडून घेतलं घेऊयात. तर आता बघा, हा जर व्यास असेल आणि बिंदू हा बी वर्तुळावरती असेल तर आपोआप हा 90 अंशाचा कोन बनतो, बी कोन. कारण अर्धवर्तुळातील कोन हा काटकोन असतो. तर आता 2 चुकीची विधान आपण निवडूया यातून. बी कोन बी सी ए हा लहान आहे 90 अंशापेक्षा, बी सी ए हा लहानच असणार आहे 90 अंशापेक्षा. कारण हा जर 90 असेल तर या दोघांची मिळून बेरीज 90 असेल, म्हणून हे 90 पेक्षा कमी मापाचे दोन्ही कोन असतील. हे विधान बरोबर आहे. त्रिकोण बीसीए लघुकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे. हे विधान मात्र चुकलेलं आहे. कोन सीएबी हा मोठा आहे 90 अंशापेक्षा, हा लहान आहे. हे दोघे लहान आहेत 90 अंशापेक्षा. हे विधान चुकलेलं आहे. आणि कंस एबीसी चे माप 180 अंश आहे. ए बी सी हे विधान बरोबर आहे. कारण हा व्यास जर असेल तर या वर्तुळाच्या या अर्धवर्तुळाची जी काही लांबी असते ती 180 असते आणि इकडली लांबी 180 अंश असते. इकडली 180 अंश आणि इकडली 180 अंश. हे विधान बरोबर आहे. म्हणून आपले उत्तर असणार आहे चुकीची 2 होतील. तर आपण या ठिकाणी 2023च्या पेपरचे भाग 1 मध्ये 1 ते 26 ते 50 प्रश्न अभ्यासले. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं सबस्क्राईब करा, फ्री ऑफ कॉस्ट आहे. धन्यवाद.